हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी पूनम तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. आता काय प्रॉब्लेम झाला आहे माहिती आहे का? आता असं झालं आहे की आम्हाला गावाला जायचं आहे. आता गावाला जायचं तर सगळ्यांना आता प्रश्न पडलाच असेल सगळ्यांना की बाबा तुम्ही थंबनेल पण बघितलं असेल की अचानक आता दिवाळी गेली वगैरे सगळं झालं, तर मग गावाला का जाणार आहेत वगैरे थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल. तर मी सांगते तुम्हाला थोडंसं गावाला का जाणार आहे. तर आता दिवाळी झाली, दिवाळीमध्ये काय आम्हाला दिवाळी वगैरे करायची नव्हती कारण मिस्टरांची आजी वारलेली होती. आजी वारली त्यामुळे आम्हाला वर्षभर कोणताही सण करायचा नव्हता. मग सण करायचा नव्हता त्यामुळं मग आम्ही गावाला गेलोच नाही. म्हणजे कोणता सण काय केला नाही एवढा, नंतर काहीच केलं नाही, गावाला गेलोच नाही. मग आणि आता बरेच दिवस झालं, म्हणजे जसं आमचा लहान घेऊन आलो ना आम्ही, लहान मुलगा तो आता 6.5 महिन्याचा झाला आणि त्याला मी म्हणजे घेऊन आलो 1.5 महिन्यातच मी त्याला इकडे घेऊन आले होते आणि तो आता 6.5 महिन्याचा, म्हणजे 5-6 महिने झाले आम्ही काही गावाला गेलो नाही. आणि आम्ही दिवाळीला कधीतरी किंवा असं जास्त नाही आहे पण कधीतरी दिवाळीला किंवा मग आमच्या गावची यात्रा असते त्या टायमिंगला वगैरे आम्ही गावाला जात असतो. आणि जास्त करून आम्ही गावाला जास्त जातच नाही आहे कारण ह्यांना एकतर मिस्टरांना सुट्ट्या पण नसतात आणि गावाला जायचं म्हणलं की काहीतरी कार्यक्रम किंवा काहीतरी लागतं ना, असं मोकळं म्हणजे काही नसताना वगैरे असं जायलाच मिळत नाही. आणि कसं जाणार ना मोकळं वगैरे, पण म्हणजे काहीच आता कार्यक्रम नाही किंवा काय नाही हे, तर मग कसं गावाला जाणार ना. तर मग आता ह्यांच्या आजीला वर्ष होतं आहे आणि गेल्या वर्षी ह्याच दिवसात त्यांची आजी वारली होती. पण ते काय बोलतात ना, वर्षश्राद्ध 15 दिवस अगोदर येतं, तिथीनुसार घ्यावं लागतं ना, तर ते तिथीनुसार घेतलेलं आहे. तर वर्षश्राद्ध त्यांचं अगोदरच आलेलं आहे त्यामुळं त्यांचं वर्षश्राद्ध आहे म्हणून आम्ही गावाला जाणार आहे. नाहीतर असा गावाला जाण्याचा आमचा काही म्हणजे योग पण नाही येत आहे आणि गावाला जाणं जास्तीत जास्त म्हणजे नाहीच घडत आहे आम्हाला. कारण कधी पोरांचे म्हणजे काय असलं तर पोरांची सुट्टी आणि छोटं मोठं काही कार्यक्रम असतात तर ते सगळे गावाकडचेच करून घेतात. आम्हाला काही जायची एवढी काही गरज नाही पडत आहे ना. आता सवासण्या वगैरे असं काय छोटे छोटे जे कार्यक्रम असतात ना ते सगळे गावाकडचेच बघतात आणि गावाकडचेच करतात. आम्ही फक्त कधीतरी, ती पण कधीतरी जर असली सुट्टी वगैरे, एकतर दिवाळीला तर जायचं म्हणलं तर दिवाळीला तर सुट्टीच नसते, फक्त 2 दिवसाची सुट्टी असते आणि 2 दिवसाच्या सुट्टीत मग काय जाणार आणि काय येणार असं होतं ना. आणि मग 4-5 दिवस सुट्ट्या घेतल्या की मग परत पण पोरांची शाळा वगैरे आधीमध्ये भरलेल्या असतात ही, त्यामुळं आम्हाला काय जास्त गावाला जाणं आणि राहणंच येत नाही, राहण्याचा योगच येत नाही. तर पण असं काय कार्यक्रम वगैरे असलो तर मग 4-5 दिवस राहतो वगैरे हे ते. तर आता गावाला जाणार आहे आम्ही, त्यांच्या आजीचं वर्षश्राद्ध आहे म्हणून. तर हेच कारण आहे आणि म्हणून दिवाळीला गेलो नाही. कारण दिवाळीला पण जायचं असतं तर मग दिवाळीला ते 4-5 दिवस आणि लगेचच आता 10-12 दिवसातच हे वर्षश्राद्ध, 15-20 दिवसातच हे वर्षश्राद्ध आलं म्हणल्यानंतर मग दिवाळीला पण 5-6 दिवस आणि जायचं म्हणलं की मग तिथं 2-3 दिवस तरी राहायला लागते ना. आणि प्रॉब्लेम असा आहे की मग मला तर माहेरी जायलाच मिळत नाही ना, मग कारण सासर आणि माहेर जरा जवळच असल्यामुळं, एक अर्धा-पाऊण तासाच्या अंतरावरच असल्यामुळं मग गेलं की सासरीच काहीतरी कार्यक्रम असतो आणि मग सगळे सासरीच येतात, मग सासरी भेट वगैरे होते. त्यामुळं मग माहेरी जाण्याचा इतका काही म्हणजे योग येत पण नाही आणि हे एवढे लोक म्हणजे पाठवत पण नाहीत. एक तर कार्यक्रम असतो आणि कार्यक्रम झाला की लगेच इकडे यायची घाई असते ना, निघायची मुंबई, म्हणजे आम्ही राहतो ना तिकडे यायची घाई असते, मुंबईला यायची घाई असते. त्यामुळं जास्त राहतच नाही आम्ही, कारण सगळ्या गोष्टी बघूनच हे करावं लागतं. तर नाही योग्य जाण्याचाही आता अचानक म्हणून असं आधीमध्येच आम्हाला जावं लागतंय गावाला. तर मग ह्याच कारणामुळं ना आम्ही दिवाळीला पण गेलो नव्हतो आणि आता मध्येच असं चाललो की त्यांचं, त्या आजींचं, त्यांच्या वय पण भरपूर होतं बरं का, खूप वय झालं होतं, 100च्या वरती वय झालं होतं त्यांचं. आणि ठीक आहे आता त्यांनी खूप जगल्या वगैरे, पण आता शेवटी हे मरण कोणाला चुकलं नाही, ते एक ना एक दिवस म्हणजे प्रत्येकाला हे येणारच आहे, ते काही कोणाला चुकलंच नाही अजिबात. त्यामुळं आत्ता त्यांना वर्ष होतं आहे, मग म्हणून ते वर्षश्राद्धाला सगळे मिळून ह्यांची फॅमिली वगैरे खूप मोठे
तर मग असं काहीतरी कार्यक्रम असल्यानंतर सगळे एकत्र येतात वगैरे, बऱ्यापैकी सगळे बाहेर कोण आहे बाहेर बऱ्यापैकी आहेत. नंतर घरी असतात हे त्यांच्या गाठी भेटी पडतात ही. तर आज 6-7 महिने किंवा म्हणा कधी कधी वर्षसुद्धा गाठी भेटी पडत नाही. त्या वर्षसुद्धा कोणी म्हणजे गावाकडचं कोणी तिकडचं इकडं येत नाही एवढा, किंवा इकडचं तिकडं आम्ही जास्त जात नाही आहे. म्हणजे माझे वडील तेवढे येतात सतत, त्यांना म्हणजे राहत नाही की येऊन ते नुसते आम्हाला बघून तरी जाणार. आता ह्यावेळेस आलते पण त्यांचा प्रॉब्लेम झाला जरासा, त्यांची मामी वारली त्यामुळे ते लगेच गेले. नाहीतर ह्या वर्षी दिवाळी घेऊन आले होते ना दिवाळीला, तर ते बोलले मी खूप दिवस म्हणजे भरपूर दिवस तुमच्याकडे राहणार आहे. आता अशा हिशोबाने आले होते, कधी असं राहता येत नाहीत. पण आता ठीक आहे, मग आता त्यांना पण अडचण आली त्यामुळे त्यांना जावं लागलं. ठीक आहे मग म्हणलं ठीक आहे आता जावं, आता काय करणार, पर्यायच नव्हता ना पुढं. आणि मग चला आता ह्याच कारणामुळं आम्हाला गावाला जावं लागणार. म्हणजे आम्ही गावाला जाणार आहे आणि असं जाणारच होतो दिवाळीला, पण आता दिवाळी पण करायची नव्हती, हे पुढं आलं होतं त्यामुळं काय आम्हाला जाणं शक्य झालं नाही दिवाळीला. म्हणून आता आम्ही जाणार आहे. तर ह्याच कारणासाठी तर आता गावाला जायची तयारी वगैरे. नंतर आता थंडी चालू होते, पोरांना कपडे वगैरे, म्हणजे आमचे घरी पण 2 मुलं आहेत ना, एक मुलगा एक मुलगी, आणि म्हणजे जावेची आहेत ना मुलं, तर त्यांच्यासाठी पण काही थोडंफार सामान वगैरे मी घेऊन जाते. आणि म्हणजे नेहमीच काय नाही काय थोडं इकडून आम्ही घेऊन जातो, असं काही नाही आहे की बाबा नाही. तर मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये माझी ती गावाला जायची तयारी वगैरे, कपडे वगैरे काय ते सगळं तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही आपल्या छान अशाच व्हिडिओ बघायचे असले ना तुम्हाला, तर आपले ब्लॉग डेली